आणि देशामध्ये नीट परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागलंय। नीट परीक्षेतील देशामधील 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले आणि त्यामुळे पूर्ण गोंधळ सुद्धा उडालेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांकडून संताप व्यक्त होतोय, संतप्त प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत। तर ही परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांसह पालक सुद्धा करतायत। या संदर्भात विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पाहूया। देशातील नीट परीक्षेवरून सध्या देशात गोंधळ झालेला पाहायला मिळतोय। 67 मुलांना पैकीच्या पैकी मार्क मिळाल्याने हे कसं शक्य आहे असं आश्चर्य सुद्धा व्यक्त होते। यावर पालक, विद्यार्थी आणि या शैक्षणिक संस्थेत काम करणारे अनेक जण आक्षेप सुद्धा घेत आहेत। नेमका हा सगळा प्रकार काय हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत काही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सुद्धा आहेत। मोर देन 50,000 स्टूडेंट्स में ये हेरफेर हुआ होगा, तभी रैंक्स उतने से चेंज हुए, बिकॉज अनडिजर्व्ड कैंडिडेट्स के नंबर्स बहुत हाई हैं डेफिनेटली, और वो हमको उनके ही डिफरेंट रिजल्ट्स का एनालिसिस करके मिलता है। मला असं वाटतं की खूप वरच्या लेव्हलवरती हा स्कॅम झालेला आहे आणि त्याचा पूर्णपणे शोध हा आताच्या सरकारने किंवा जे कोणी मिनिस्टर येतील त्यांनी करायला पाहिजे। कारण हेही नक्कीच आहे की आता ही जी मुलं नीटला अपियर झाली आहेत ती सगळी नवमतदार होती। सो त्यांनी गव्हर्नमेंटवरती किंवा आपल्या ह्याच्यावर विश्वास ठेवून ह्या सगळ्या मतदान केलेलं आहे। तर आपण ओरडतो ब्रेन ड्रेन, तर ते असं ह्या प्रकारात झालं तर मुलं पुढच्या वर्षी विचार करतील त्याच्यापेक्षा बाहेर परवडणारं शिक्षण आहे, आपल्याला हवं त्या कॉलेजमध्ये मेडिकल घेता येऊ शकते ऍडमिशन। तर मग इथे कोण शिकणार? मग इथे शिकणारे जर असे पैसे भरून किंवा फ्रॉडच शिकणार असतील तर मग आपल्या लोकांचे जीव किती धोक्यात आहेत, हा विचार गव्हर्नमेंटने करायला पाहिजे। की हे 11वी 12वीतली जी मुलं आहेत ना, हे देशाचे नागरिक आहे भविष्यातले, यांच्या मनातनं या सिस्टीमवरचा विश्वास उडाला तर भविष्य अतिशय धोकादायक आहे। या अँगलने सुद्धा याला बघितलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।